So welcome all of you. Let us continue chapter phase equilibrium. In last lecture we have discussed different terminologies which are required in phase equilibrium or in phase rule, that is degree of freedom, phase and component. So let us see actual definition of phase rule. If system is not affected by gravitational, electric or magnetic effect, then degree of freedom, number of components and number of phases of which system? Heterogeneous system are given by equation F is equal to C minus P plus 2. So this is phase rule. Okay. If system is not affected by gravitational or electric effect, then degree of freedom, number of phases, number of component of heterogeneous system are given by equation F is equal to C minus P plus 2. Okay. So we have already discussed phase rule or phase rule equation, or this phase rule is discovered by J. Willard Gibbs. That's why it is called as Gibbs phase rule. This is called as Gibbs phase rule. J. Willard Gibbs या सायंटिस्टने याचा शोध लावला म्हणून याला गिब्स फेज रूल असं म्हटलं जातं. तर तुमची हेट्रोजिनस सिस्टीम ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे किंवा इलेक्ट्रिक इफेक्टमुळे किंवा मॅग्नेटिक इफेक्टमुळे जर डिस्टर्ब होत नसेल तर त्या केसमध्ये आपण डिग्री ऑफ फ्रीडम, नंबर ऑफ फेजेस आणि नंबर ऑफ कॉम्पोनंटचं जे रिलेशन आहे त्या इक्वेशनने रिप्रेझेंट करू शकतो. दॅट इज एफ इज इक्वल टू सी मायनस पी प्लस 2. सो दिस इज गिब्स फेज रूल. आणि गिब्स या सायंटिस्टने याचा शोध लावला आहे किंवा डिराईव्ह केलं आहे म्हणून याला गिब्स फेज रूल असं म्हटलं जातं. ओके. आता आपण हा जो गिब्स फेज रूल आहे एफ इज इक्वल टू सी मायनस पी प्लस 2 याचं डेरिवेशन म्हणजे हा कसा डिराईव्ह केलेला आहे त्याचं डेरिवेशन आपण आता डिस्कस करणार आहोत. सो लेट अस सी डेरिवेशन ऑफ गिब्स फेज रूल. डेरिवेशन ऑफ गिब्स फेज रूल. Derivation of Gibbs phase rule. Let us consider heterogeneous system. System consists of p phases and c components. एक हेटेरोजिनस सिस्टम कन्सिडर करू आपण जिच्यात पी इतके फेजेस असतील आणि सी इतके कॉम्पोनंट्स असतील. when system is in equilibrium then it can be described by ही हेटेरोजिनस सिस्टीम आहे. ही हेटेरोजिनस सिस्टीम जर इक्विलिब्रियम मध्ये असेल बघा इथे मी एक सिस्टीम रिप्रेझेंट केलेली आहे. सो इन दिस सिस्टम वी हॅव सी कॉम्पोनंट्स अँड पी फेजेस. पी पर्यंत इतके फेजेस असतील म्हणजे अल्फा बीटा गॅमा अप टू दी पी आणि इथे C1 C2 C3 अप टू दी सी. माझी एक हेटेरोजिनस सिस्टीम मी घेतलेली आहे. ओके.
या सिस्टीममध्ये किती कॉम्पोनंट्स आहेत? सी कॉम्पोनंट्स आहेत आणि फेजेस पी आहेत. ओके, अँड दिस सिस्टीम इज इन इक्विलिब्रियम. म्हणजे बघा, हा एक कॉम्पोनंट आहे बरोबर, हा C1 कॉम्पोनंट आहे. C1 कॉम्पोनंटचा अल्फा फेज, त्यानंतर बीटा फेज, गॅमा फेज, अप टू असे किती फेजेस आहेत? पी फेजेस आहेत. कोणाचे? कॉम्पोनंट C1चे. आणि प्रत्येक फेज जो आहे ह्या कॉम्पोनंटचा जो कॉम्पोनंटचे जे व्हेरियस फेजेस आहेत हे सर्व फेजेस काय आहेत? याच्या इक्विलिब्रियममध्ये आहेत बरोबर. हे सर्व फेजेस काय आहेत? इक्विलिब्रियममध्ये. तर फॉर एक्झाम्पल बघा, ही एक क्लोज सिस्टीम आहे. याच्यात तुमचा एक आईस क्यूब आहे. ठीक आहे, हा आईस क्यूब. आता जो आईस क्यूब आहे हा झाला तुमचा सॉलिड फेज. या आईसचं काय असेल? थोडा मेल्ट झालेला असेल. इथे वॉटर असेल थोडंफार. ठीक आहे, इथे वॉटर असेल, इथे वॉटर असेल आणि वॉटरच्या वेपर्ससुद्धा असतील. म्हणजे आईस हा एक कॉम्पोनंट आहे बरोबर. आणि त्याचे तिन्ही फेजेस, म्हणजे हा लिक्विड फेज झाला, हा सॉलिड फेज झाला आणि हा वेपर फेज झाला. हे तिन्ही फेजेस काय एकमेकाच्या इक्विलिब्रियममध्ये आहेत. आणि आईस क्यूबमध्ये थोडंसं इथेनॉल असेल, अल्कोहोल जर असेल तर तो पण प्रेझेंट असेल ना. तो लिक्विड फेज असेल, त्याच्या वेपर्स पण असतील. म्हणजे सर्व दोन कॉम्पोनंट्स आहेत, दोघांचे सर्व फेजेस एकमेकाच्या इक्विलिब्रियममध्ये असतात. म्हणजे दोन कॉम्पोनंट आणि त्यांचे फेजेस कसे असणार आहेत? इक्विलिब्रियममध्ये असणार आहेत. अशी एक हेट्रोजिनस सिस्टीम आपण इथे कन्सिडर केलेली आहे बरोबर, जिच्यात सी फेजेस आहेत आणि पी कॉम्पोनंट्स आहेत. मग ही जी हेट्रोजिनस सिस्टीम आहे, या हेट्रोजिनस सिस्टीमला जर डिस्क्राईब करायचं असेल तर आपल्याला 3 पॅरामीटर कन्सिडर करावे लागतील. एक टेम्परेचर अँड प्रेशर, टेम्परेचर. सेकंड असणार आहे प्रेशर, टेम्परेचर अँड प्रेशर. आता या सर्व फेजेससाठी अँड सर्व कॉम्पोनंटसाठी टेम्परेचर आणि जे प्रेशर जे असेल, टेम्परेचर अँड प्रेशर सेम असणार आहे. टेम्परेचर अँड प्रेशर सेम फॉर ऑल फेजेस, सेम फॉर ऑल फेजेस. सर्व फेजेससाठी काय असणार आहे? टेम्परेचर अँड प्रेशर काय असणार आहे? सेम असणार आहे. मग टेम्परेचर आणि प्रेशर हे दोन व्हेरिएबल झालेत ना. टेम्परेचर आणि प्रेशर काय झाले? हे दोन व्हेरिएबल झालेत. आणि तिसरा जो असणार आहे कॉम्पोजिशन. तिसरा जो म्हणजे ही जी हेट्रोजिनस सिस्टीम असेल, ही हेट्रोजिनस सिस्टीम 3 पॅरामीटरचा यूज करून आपण डिस्क्राईब करू शकतो. टेम्परेचर, प्रेशर आणि कॉम्पोजिशन. टेम्परेचर आणि प्रेशर तर सर्व फेजेससाठी सेम असणार आहे. चेंज फक्त काय होणार आहे? कॉम्पोजिशन चेंज होणार आहे. ठीक आहे, मग हा जो गिब्स फेज रूल आहे, या गिब्स फेज रूलचं डेरिव्हेशनमध्ये आपल्याला हे डेरिव्हेशन 2 पार्टमध्ये आपल्याला डिवाइड करावं लागणार आहे. फायनल इक्वेशनसाठी आपल्याला सुरुवातीला टोटल नंबर ऑफ व्हेरिएबल्स किती आहेत या पर्टिक्युलर सिस्टीममध्ये, हेट्रोजिनस सिस्टीममध्ये, ते टोटल नंबर ऑफ व्हेरिएबल्स कॅल्क्युलेट करावे लागतील. आणि त्यानंतर टोटल नंबर ऑफ इक्वेशन्स किती येतील तिथे बरोबर, ते पण आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. मग आधी सुरुवातीला काय करू आपण? टोटल नंबर ऑफ व्हेरिएबल्स कॅल्क्युलेट करू. नाव लेट अस सी टोटल नंबर ऑफ डिटर्मिनेशन ऑफ टोटल नंबर ऑफ व्हेरिएबल्स. Determination of total number of variables. Determination of total number of variables. Total number of variables. दोन व्हेरिएबल्स जे तुम्हाला मगाशी सांगितले, टेम्परेचर, दुसरा असणार आहे प्रेशर. दीज आर दी सेम फॉर ऑल फेजेस, सेम फॉर ऑल फेजेस. सर्व हे जे फेजेस आहेत, पी फेजेस आहेत तिथे बरोबर, अल्फापासून तर पीपर्यंत सर्व फेजेससाठी टेम्परेचर आणि प्रेशर सेम असणार आहे, ते चेंज होणार नाही. जर टेम्परेचर किंवा प्रेशर जर चेंज झालं, इफ टेम्परेचर ऑर प्रेशर इज चेंज, सिस्टीम गेट डिस्टर्ब, सिस्टीम पूर्ण डिस्टर्ब होऊन जाणार आहे. त्यामुळे टेम्परेचर आणि प्रेशर सर्व फेजेससाठी सेम असणार आहेत. मग हे दोन व्हेरिएबल झाले आपले, टेम्परेचर आणि प्रेशर. ओके, हे दोन व्हेरिएबल झाले.
हे 2 व्हेरिएबल्स. आणि तिसरा जो व्हेरिएबल आहे, बरोबर, तिसरा जो व्हेरिएबल आहे तो कॉन्सन्ट्रेशन किंवा तुम्ही त्याला कॉम्पोनंट सुद्धा रिप्रेझेंट कॉम्पोनंट सुद्धा कन्सिडर करू शकता. कॉम्पोनंट हे जे कॉम्पोनंट्स किंवा कॉन्सन्ट्रेशन आहे, इट इज डिपेंड ऑन नंबर ऑफ फेजेस. कॉम्पोनंट्स किंवा कॉन्सन्ट्रेशन हे कशावर डिपेंड आहे? नंबर ऑफ फेजेसवरती डिपेंड असणार आहे. आता बघा, नंबर ऑफ कॉम्पोनंट कॅल्क्युलेट करत असताना जर सपोज 3 कॉम्पोनंट सिस्टीम आहे, सिस्टीममध्ये 3 कॉम्पोनंट्स आहेत, 3 कॉम्पोनंट्स आहेत. सो वी रिक्वायर 2 components, need 2 components to describe the system, or to describe the phase of each component. तीन कॉम्पोनंट जर असतील, 3 कॉम्पोनंट असतील तर आपल्याला किती कॉम्पोनंटची गरज आहे? ॲटलिस्ट 2 कॉम्पोनंटची गरज आहे प्रत्येक फेजचं कॉम्पोजिशन एक्सप्लेन करण्यासाठी किंवा डिस्क्राईब करण्यासाठी. आता बघा, वॉटर सिस्टीम, वॉटर 1 कॉम्पोनंट सिस्टीम आहे. वॉटर इज 1 कॉम्पोनंट सिस्टीम, C इज इक्वल टू 1. मग आपल्याला किती कॉम्पोजिशन्स नोन असले पाहिजे, किती कॉम्पोनंटचं कॉम्पोजिशन नोन असलं पाहिजे? आता 3 साठी 2, जे 3 मायनस 3 साठी 2 जर हवेत, मग आता C साठी काय असणार आहेत? C साठी C-1 लागतील ना. सो C-1 -1 0. म्हणजे आपल्याला कोणत्याही कॉम्पोनंटच्या कॉन्सन्ट्रेशनची गरज नाही आहे. सो इट इज दिस सिस्टीम इज इंडिपेंडंट ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ कॉम्पोनंट्स. कॉन्सन्ट्रेशन म्हणजे कॉम्पोनंटचं कॉन्सन्ट्रेशन जरी चेंज झालं तरी काही सिस्टीम डिस्टर्ब होणार नाही आहे. जर लेड सिल्वर सिस्टीम घेतली आपण, लेड सिल्वर सिस्टीम, दिस इज 2 कॉम्पोनंट सिस्टीम. पण 2 कॉम्पोनंट सिस्टीम येतात, ॲटलिस्ट आपल्याला किती? 1 कॉम्पोनंट हवा आहे. 1 कॉम्पोनंटचं कॉम्पोजिशन आपल्याला माहिती असलं पाहिजे, तेव्हा आपण प्रत्येक फेजचं कॉम्पोजिशन डिस्क्राईब करू शकतो. मीन्स C-2, C-1 मीन्स 2 - 1 इज इक्वल टू 1. सो वी नीड composition of 1 component. We need composition of 1 component or knowledge of 1 component to describe the composition of each phase. Okay. इथे composition of each phase असं म्हणा, composition of each phase. मग आता इथे आपल्याला एका कॉम्पोनंटचं कॉम्पोजिशन माहिती असलं पाहिजे, तेव्हा आपण प्रत्येक फेजचं कॉम्पोजिशन डिस्क्राईब करू शकतो. ओके. म्हणजे जर सपोज आता ही जी सिस्टीम आपण कन्सिडर केलेली आहे, या सिस्टीममध्ये किती कॉम्पोनंट्स आहेत? C कॉम्पोनंट्स आहेत. ओके, C कॉम्पोनंट्स आहेत. C कॉम्पोनंट्स असले तर आपल्याला किती कॉम्पोनंट्सचं नॉलेज असेल? वी नीड C-1 components. We need C-1 components to express the composition of each phase. To express composition of each phase. ओके. म्हणजे बघा, व्यवस्थित लक्षात घ्या, ही जी सिस्टीम आहे, या सिस्टीमचे 2 व्हेरिएबल तर फिक्स असणार आहेत. सर्व फेजेससाठी ते सेम असणार आहेत, चेंज होणार नाही. टेम्परेचर आणि प्रेशर हे 2 व्हेरिएबल आपल्याकडे झाले सिस्टीमला डिस्क्राईब करण्यासाठी. त्यानंतर तिसरा जो पॅरामीटर आहे किंवा व्हेरिएबल आहे तो कोणता आहे? कॉन्सन्ट्रेशन, किंवा त्याला आपण कॉम्पोनंटसुद्धा म्हटलेलं आहे. सो दिस कॉम्पोनंट और कॉन्सन्ट्रेशन इज डिपेंड ऑन नंबर ऑफ फेजेस. कशावर डिपेंड आहे? नंबर ऑफ फेजेसवरती डिपेंड आहे. ठीक आहे. जर सपोज आता आपण दुसरा एक पॉईंट बघू याच्याशी रिलेटेड. 3 कॉम्पोनंट जर सिस्टीम असेल, तर 3 कॉम्पोनंट सिस्टीममध्ये आपल्याला प्रत्येक फेजचं कॉम्पोजिशन जर डिस्क्राईब करायचं असेल, तर 3 कॉम्पोनंट सिस्टीममधल्या प्रत्येक फेजचं कॉम्पोजिशन जर आपल्याला डिस्क्राईब करायचं असेल, तर आपल्याला किती कॉम्पोनंटची गरज, किती कॉम्पोनंटचं नॉलेज असलं पाहिजे?
टू कॉम्पोनंट्सचं नॉलेज असलं पाहिजे किंवा आपल्याला दोन कॉम्पोनंट नेसेसरी आहेत. जर वन कॉम्पोनंट सिस्टीम असेल तर एकाही कॉम्पोनंटचं कॉम्पोजिशन माहिती नसेल तरी काही प्रॉब्लेम नाही, सिस्टीम कॉम्पोजिशनवरती डिपेंड नसणार आहे या केसमध्ये. जर टू कॉम्पोनंट सिस्टीम असेल तर एका कॉम्पोनंटचं कॉम्पोजिशन आपल्याला नोन असलं पाहिजे प्रत्येक फेजचं कॉम्पोजिशन डिस्क्राईब करण्यासाठी. म्हणजे वन कॉम्पोनंट नोन असला पाहिजे आपल्याला, जेणेकरून आपण प्रत्येक फेजचं कॉम्पोजिशन डिस्क्राईब करू शकतो. तसंच जर सिस्टीममध्ये सी कॉम्पोनंट असतील, इफ देर आर सी कॉम्पोनंट्स देन C-1 components are needed to express the composition of each page. म्हणजे सी कॉम्पोनंट असतील तर C-1 कॉम्पोनंट्स आपल्याला नोन असले पाहिजे प्रत्येक फेजचं कॉम्पोजिशन डिस्क्राईब करण्यासाठी. आलं लक्षात. मग बघा आता हे दोन व्हेरिएबल झाले. तिसरा व्हेरिएबल काय आहे? कॉम्पोनंट आहे, आणि तो कशावर डिपेंड आहे? फेजेसवरती. आणि फेजेस किती आहेत आपले? पी फेजेस आहेत सिस्टीममध्ये. मग बघा किती, आता जर नंबर ऑफ कॉम्पोनंट जर आपल्याला कॅल्क्युलेट करायचे असतील तर एवढे, आता सी कॉम्पोनंट असतील तर C-1 आपल्याला माहिती असले पाहिजे. आणि असे किती फेजेस आहेत इथे? पी फेजेस आहेत. म्हणजे मग किती येतील? P इंटू C-1 कॉम्पोनंट्स येणार आहेत टोटल. P इंटू C-1 कॉम्पोनंट्स. लक्षात घ्या, C-1 कॉम्पोनंट्स आपल्याला रिक्वायर्ड आहेत प्रत्येक फेजचं कॉम्पोजिशन एक्सप्लेन करण्यासाठी. असे किती फेजेस आहेत? P फेजेस आहेत इथे, बरोबर. C-1 कॉम्पोनंट आणि P फेजेस. प्रत्येक फेजचं कॉम्पोजिशन एक्सप्लेन करायचं असेल तर आपल्याला काय करावं लागणार आहे? फेजेस आणि त्याला मल्टिप्लाय करायचं आहे नंबर ऑफ कॉम्पोनंट्सने. सो टोटल कॉम्पोनंट किती होईल? जेवढे फेजेस असतील त्याला मल्टिप्लाय बाय कॉम्पोनंट. P फेजेस आहेत मल्टिप्लाय बाय C-1 कॉम्पोनंट्स. मग टोटल नंबर ऑफ व्हेरिएबल्स किती येतील आपले? टोटल नंबर ऑफ व्हेरिएबल्स इज इक्वल टू पहिला व्हेरिएबल काय आहे? कॉम्पोनंट. P फेजेस आहेत म्हणून P इंटू C-1 कॉम्पोनंट्स प्लस हे टू व्हेरिएबल्स तर ऑलरेडी आहेत आपल्याकडे. ठीक आहे. टोटल नंबर ऑफ व्हेरिएबल्स किती येतील या सिस्टीमला डिस्क्राईब करण्यासाठी किंवा या पर्टिक्युलर सिस्टीमला डिस्क्राईब करायला किती व्हेरिएबल्स लागणार आहेत? टेम्परेचर आणि प्रेशर हे दोन तर असणारच आहेत, टेम्परेचर आणि प्रेशर. आणि त्यानंतर जर सिस्टीममध्ये सी कॉम्पोनंट असतील तर C-1 कॉम्पोनंट आपल्याला रिक्वायर्ड आहेत प्रत्येक फेजचं कॉम्पोजिशन एक्सप्लेन करण्यासाठी. आणि असे P फेजेस आहेत आपल्याकडे. म्हणजे P फेजेस म्हणजे मग तेवढे कॉम्पोनंट झाले. प्रत्येक कॉम्पोनंट काय प्रत्येक फेजमध्ये डिस्ट्रीब्यूट झालेला असणार आहे ना. हा जो वन कॉम्पोनंट असेल तो सर्व फेजेसमध्ये प्रेझेंट असणार आहे आणि त्यांच्यामध्ये काय एक इक्विलिब्रियम फॉर्म झालेला असणार आहे. म्हणजे P फेजेस आणि किती कॉम्पोनंट्स आपल्याला रिक्वायर्ड आहेत? C-1. म्हणजे आपल्या टोटल कॉम्पोनंट किती होतील? फेज इंटू C-1 एवढे कॉम्पोनंट्स आपल्याला रिक्वायर्ड आहेत या सिस्टीमला एक्सप्लेन करण्यासाठी, बरोबर. आणि त्यातल्या त्यात टेम्परेचर आणि प्रेशर तर ते ऑलरेडी कॉन्स्टंट असणार आहे, ते चेंज होणार नाही आहेत. सो डिटरमाइन द नंबर ऑफ व्हेरिएबल्स, म्हणजे टोटल नंबर ऑफ व्हेरिएबल्ससाठी आपल्याला हे इक्वेशन मिळाले. दिस इज इक्वेशन नंबर 1. हे लक्षात ठेवा. आपल्याला पुढं आता डिटरमाइन करायचे आहेत नंबर ऑफ इक्वेशन्स. डिटर्मिनेशन ऑफ नंबर ऑफ इक्वेशन. B. Determination of number of equation. Determination of number of equation. ना बघा अल्जेब्राचा रूल आहे. अल्जेब्रा म्हणजे मॅथमॅटिकल रूल आहे एक. जर सपोज n इंडिपेंडंट व्हेरिएबल्स असतील, n इंडिपेंडंट व्हेरिएबल्स असतील सिस्टीममध्ये अकॉर्डिंग टू रूल ऑफ अल्जेब्रा, n इंडिपेंडंट व्हेरिएबल असतील तर त्या सिस्टीमला n इंडिपेंडंट व्हेरिएबल्स असतील तर त्या सिस्टीमला
डिस्क्राईब करण्यासाठी किंवा ती जी काही सिस्टीम असेल, ते काही जो इक्वेशन असेल, ती जी काही सिस्टीम असेल ती सिस्टीम कम्प्लिटली सॉल्व करण्यासाठी आणि प्रत्येक व्हेरिएबलची व्हॅल्यू डिटरमाइन करण्यासाठी आपल्याला n इतके इंडिपेंडंट इक्वेशन्स लागणार आहेत. n इतके इंडिपेंडंट इक्वेशन लागणार आहे. बघा पुन्हा सांगतो, अल्जेब्राच्या रूलनुसार जर n इतके इंडिपेंडंट व्हेरिएबल असतील, बरोबर, आणि n इतके इंडिपेंडंट व्हेरिएबल असतील आणि ती पर्टिक्युलर सिस्टीम, बरोबर, सिस्टीम जर तुम्हाला कम्प्लिटली सॉल्व करायची असेल आणि प्रत्येक व्हेरिएबलच्या व्हॅल्यू n इतक्या व्हेरिएबलच्या व्हॅल्यू जर तुम्हाला डिटरमाइन करायची असतील तर तुम्हाला किती इक्वेशन लागणार आहेत? n इंडिपेंडंट इक्वेशन लागणार आहेत. मग तसंच बघा, आता ही जी कंप्लीट थर्मोडायनामिक सिस्टीम असते, ओके, फॉर to describe the for complete thermodynamic equilibrium between various phases, हे तर झालंच की n इतकी इक्वेशन लागतील तुम्हाला. ही एक कंडिशन झाली. n व्हेरिएबल्स असतील तर n इक्वेशन्स तुम्हाला सॉल्व करावे लागतील, तेव्हा तुम्हाला त्या इंडिपेंडंट व्हेरिएबलच्या व्हॅल्यूज मिळणार आहेत. आणि त्यानंतर अजून एक आपण केमिस्ट्रीमधली एक कन्सेप्ट इथे ॲड करणार आहेत. For complete thermodynamic equilibrium, for complete thermodynamic equilibrium, for complete thermodynamic equilibrium between various phases, equilibrium between various phases, म्हणजे आता इथे बघा, हा थर्मोडायनामिक इक्विलिब्रियम आहे. हे डिफरंट फेजेस आहेत, अल्फा टू पी, आणि या डिफरंट फेजेसमध्ये काय झालेलं आहे की इक्विलिब्रियम फॉर्म झालेला आहे ह्या कंपोनंट 1 साठी. तसेच या कंपोनंट 2 साठी पण अशाच पद्धतीने इक्विलिब्रियम फॉर्म झालेला असेल. अशाच पद्धतीने कंपोनंट 3 साठी पण इक्विलिब्रियम फॉर्म झालेला असेल व्हेरियस फेजेसमध्ये. जसं इथे फॉर्म झाला आहे तसा इथे पण होईल. ओके, तसं इथे पण इक्विलिब्रियम फॉर्म होणार आहेत. इक्विलिब्रियम फॉर्म होणार आहे. ठीक आहे. आणि असे इक्विलिब्रियम जेव्हा फॉर्म होणार आहेत फॉर कंप्लीट थर्मोडायनामिक इक्विलिब्रियम बिटवीन व्हेरियस फेजेस, पण हा जो इक्विलिब्रियम फॉर्म होणार आहे डिफरंट फेजेसमध्ये, त्याच्यासाठी रिक्वायरमेंट काय आहे? द केमिकल पोटेन्शियल ऑफ each constituent must be same for all phases, or must be same in all phases. आता इथे एक नवीन टर्म ॲड झाली, केमिकल पोटेन्शियल. केमिकल पोटेन्शियलला दुसरं नाव आहे पार्शियल मोलल फ्री एनर्जी. पार्शियल मोलल फ्री एनर्जी. पार्शियल मोलर फ्री एनर्जी. केमिकल पोटेन्शियल म्हणजे काय नेमकं? कॉन्ट्रीब्युशन पर मोल ऑफ ईच कन्स्टिट्युएंट ऑफ ए मिक्सचर, ईच कन्स्टिट्युएंट ऑफ ए मिक्सचर टू दी टोटल फ्री एनर्जी ऑफ सिस्टीम. म्हणजे काय? सिस्टीमची टोटल फ्री एनर्जी असणार आहे, गिव्स फ्री एनर्जी म्हणतो आपण त्याला. सिस्टीमची जी काही टोटल फ्री एनर्जी असणार आहे, ही टोटल फ्री एनर्जी काय असणार आहे? प्रत्येक कॉन्स्टिट्युएंटच्या फ्री एनर्जीची समेशन असणार आहे. ओके, त्यालाच काय म्हटलं जातं? केमिकल पोटेन्शियल. केमिकल पोटेन्शियल मीन्स कॉन्ट्रीब्युशन पर मोल, म्हणजे इंडिव्हिज्युअल कॉन्स्टिट्युएंटची जी फ्री एनर्जी असणार आहे ती काय असणार आहे? पार्शियल मोलर फ्री एनर्जी. ओके, मग सर्वांचं प्रत्येक कॉन्स्टिट्युएंटच्या पार्शियल मोलर एनर्जीचं जे कॉन्ट्रीब्युशन असणार आहे ती ओव्हरऑल समेशन म्हणजेच काय? सिस्टीमची टोटल फ्री एनर्जी असणार आहे. या पार्शियल मोलर फ्री एनर्जीलाच काय दुसरं नाव आहे? केमिकल पोटेन्शियल. जसं आपण डाल्टन्स लॉमध्ये टोटल प्रेशर काय असतं? प्रत्येक कॉन्स्टिट्युएंटच्या प्रेशरची समेशन. तसं मग आता इथे प्रत्येक कॉन्स्टिट्युएंटच्या फ्री एनर्जी, पार्शियल मोलर फ्री एनर्जीची समेशन म्हणजेच काय? गिव्स फ्री एनर्जी असणार आहे. पण ही जी असते ही पर मोल
त्या पर मोल सबस्टन्समध्ये प्रत्येक कॉन्स्टिट्युएंटने जे काही कॉन्ट्रीब्युशन दिलेलं असेल फ्री एनर्जीला, त्याला काय म्हटलं जातं, केमिकल पोटेन्शियल, किंवा त्याला दुसरं नाव आहे पार्शियल मोलर फ्री एनर्जी. ओके. मग कंप्लीट थर्मोडायनामिक इक्विलिब्रियम जेव्हा ह्या डिफरंट फेजेसमध्ये फॉर्म होणार आहे, केमिकल हेट्रोजिनस इक्विलिब्रियमच्या केसमध्ये प्रत्येक फेजमध्ये जे काही केमिकल पोटेन्शियल असणार आहे, प्रत्येक कॉन्स्टिट्युएंटचं जे केमिकल पोटेन्शियल असेल ते केमिकल पोटेन्शियल प्रत्येक फेजमध्ये सेम असलं पाहिजे. म्हणजे हा जो कॉन्स्टिट्युएंट असेल, हा जो कॉम्पोनंट असेल, याचं केमिकल पोटेन्शियल अल्फा फेजमध्ये पण, बीटा फेजमध्ये पण, गॅमा फेजमध्ये पण, पी फेजमध्ये पण सेम असलं पाहिजे. फॉर एक्झाम्पल आपण जर सपोज केमिकल पोटेन्शियल हे डिनोट केलं जातं म्यूने, बरोबर. हे केमिकल पोटेन्शियल आहे. केमिकल पोटेन्शियल कॉम्पोनंट 1 in alpha phase must be equal to chemical potential of component 1 in beta phase must be equal to chemical potential of component 1 in gamma phase. Similarly, chemical potential of component 1 in p phase. म्हणजे प्रत्येक जो पर्टिक्युलर कॉन्स्टिट्युएंट असेल, ते प्रत्येक कॉन्स्टिट्युएंट किंवा प्रत्येक कॉम्पोनंटचं प्रत्येक फेजमधलं जे केमिकल पोटेन्शियल असेल ते सेम असलं पाहिजे. ठीक आहे. तसंच केमिकल पोटेन्शियल ऑफ कॉम्पोनंट 2 इन अल्फा फेज इज इक्वल टू केमिकल पोटेन्शियल ऑफ कॉम्पोनंट 2 इन बीटा फेज इज इक्वल टू केमिकल पोटेन्शियल ऑफ कॉम्पोनंट 2 इन गॅमा फेज इज इक्वल टू केमिकल पोटेन्शियल ऑफ कॉम्पोनंट 2 इन फेज पी. ओके. सो अशा पद्धतीने आपल्याला हे इक्वेशन्स मिळालेले आहेत. ठीक आहे. आता मग बघा, इथे जर तुम्ही इक्वेशन्सचा जर विचार केला, बरोबर, इक्वेशनचा जर विचार केला, आता बघा हे एक इक्वेशन झालं या कॉम्पोनंट 1 साठी, हे एक इक्वेशन, त्यानंतर हे एक इक्वेशन, 2 इक्वेशन. आता बघा फेजेस जर आपण नंबर्सने आपण सांगू, फेज हा एक आहे 1 2 3 4 5 6 7 फेजेस असं आपण कन्सिडर करू. इक्वेशन्स किती फॉर्म होत आहेत तिथे, या फेजमधला आणि या फेजमधला कॉम्पोनंट डिस्ट्रीब्युशन झालेलं असणार आहे. डिस्ट्रीब्युशन म्हणजे काय आहे, आता बघा तुम्ही डिस्ट्रीब्युशन लॉ वगैरे शिकलेले असतात. 2 इमिसिबल लिक्विड असेल, त्याच्यात जर एखादा कॉम्पोनंट ॲड केला तो दोन्ही फेजेसमध्ये काय होतो, डिस्ट्रीब्यूट होतो. तसं हा 1 कॉम्पोनंट आहे ना, सर्व फेजेसमध्ये डिस्ट्रीब्यूट झालेला आहे. जे 1 कॉम्पोनंट या सर्व फेजेसच्या फॉर्ममध्ये प्रेझेंट आहे. जसं आईस आहे, आईस हा एक कॉम्पोनंट झाला, तो लिक्विडमध्ये पण, गॅसमध्ये पण आणि सॉलिड आईसच्या फॉर्ममध्ये सुद्धा प्रेझेंट होतं. मगाशी ते एक्झाम्पल आपण घेतलं होतं, त्या पद्धतीचं आहे. मग इथे या फेजमध्ये आणि या फेजमध्ये कॉम्पोनंट 1 साठी इक्विलिब्रियम फॉर्म झाला, हे एक इक्वेशन झालं. त्यानंतर या फेजमधलं सेकंड फेज आणि थर्ड फेजमधले कॉम्पोनंट 1 मध्ये ह्या 2 फेजेसमधल्या कॉम्पोनंट्समध्ये एक इक्विलिब्रियम फॉर्म झालेला, हे एक इक्वेशन झालं. अशी किती इक्वेशन आहेत, मग 7 फेजेस आहेत. इक्वेशन किती आहेत, 1 2 3 4 5 6. म्हणजे 7 फेजेससाठी इक्वेशन्स किती मिळालेले आहेत, 6. तर तसेच जर पी फेजेस असतील फॉर, आता इथे पण बघा, इथे पण हे इक्वेशनच आहेत, आपले इक्वेशनच मिळालेले आहेत. पी फेजेस आहेत, तर त्याच्यासाठी आता बघा इथे 3 फेजेस आपण जर कन्सिडर केले, 3 फेजेस कन्सिडर केले, तर इक्वेशन किती मिळतात, इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2. म्हणजे पी फेजेस असतील, फॉर पी फेजेस there are p minus 1 equation. There are p minus 1 equation. And the total number of equations किती येतील मग, आता बघा इथे हे झालं एका कॉम्पोनंटसाठी, हे एका कॉम्पोनंटसाठी किती इक्वेशन मिळाले, जर 7 फेजेस असतील तर आपल्याला 6 इक्वेशन मिळालेले आहेत, बरोबर, कॉम्पोनंट 1 साठी. त्यानंतर कॉम्पोनंट 2 साठी पण तेवढे 6 इक्वेशन मिळतील, कॉम्पोनंट 3 साठी पण 6 इक्वेशन मिळणार आहेत, सी कॉम्पोनंटसाठी पण मग तेवढेच इक्वेशन मिळणार आहेत. मग टोटल इक्वेशन जर आपल्याला कॅल्क्युलेट करायचे असतील तर काय करावं लागणार आहे, फेजेस किती आहेत आपल्याकडे, इक्वेशन्स किती आहेत, p-1, कॉम्पोनंट किती आहेत, सी. मग प्रत्येक कॉम्पोनंटसाठी आपल्याला एवढे इक्वेशन मिळतील ना, p-1, प्रत्येक कॉम्पोनंटसाठी आपल्याला p-1. आता इथे जर कन्सिडर केलं, p फेजेस आहेत, इक्वेशन किती मिळतील कॉम्पोनंट 1 साठी p-1, कॉम्पोनंट 2 साठी फेजेस किती, कॉम्पोनंट 2 साठी इक्वेशन किती मिळतील पुन्हा p-1, 3 साठी किती इक्वेशन मिळतील p-1. मग असे सी कॉम्पोनंट जर असतील तर इक्वेशन किती मिळणार आपल्याला, नंबर ऑफ इक्वेशन्स
number of equation is equal to C into P minus 1. ही इक्वेशन 2. ओके, अशा पद्धतीने आपण इक्वेशन्स ऑब्टेन करून घेतलेले आहेत. बघा, अल्जेब्राचा रूल जो आहे त्याच्यानुसार n इतके व्हेरिएबल जर असतील तुमच्याजवळ तर त्याच्यासाठी n इतके इक्वेशन्स तुम्हाला त्याच्या व्हॅल्यूज ऑब्टेन करण्यासाठी आणि ते इक्वेशन ते पर्टिक्युलर सिस्टीम किंवा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी तुम्हाला लागणार आहेत. त्यानुसार आता बघा n इतकी इक्वेशन तर लागणार आहेत आपल्याला, पण पुन्हा अजून केमिस्ट्रीमध्ये जर आपण इक्वेशन्स डिटरमाइन करायचे असतील हेट्रोजिनस इक्विलिब्रियमसाठी, तिथे अजून एक कंडिशन अप्लाय करावी लागेल. केमिकल कंप्लीट थर्मोडायनामिक इक्विलिब्रियम जेव्हा असणार आहे व्हेरियस फेजेसमध्ये, त्या केसमध्ये आपल्याला जो केमिकल पोटेन्शियल असेल, प्रत्येक कॉम्पोनंटचं प्रत्येक फेजमधलं केमिकल पोटेन्शियल काय असलं पाहिजे, हे सेम असलं पाहिजे. तसं जर केलं तर आपल्याला किती इक्वेशन मिळत आहेत, जेवढे फेजेस आहेत त्याच्यापेक्षा कमी इक्वेशन मिळत आहेत हा रूल अप्लाय केल्यामुळे. मग बघा इथे जर पी फेजेस असतील तर इक्वेशन किती मिळतील आपल्याला. आता इथे 7 फेजेस जर कन्सिडर केले आपण नंबर्सनुसार, 7साठी इक्वेशन किती मिळालेत आपल्याला, 6 मिळालेत. मग असे पी फेजेस असतील तर किती येतील इक्वेशन P मायनस 1. आणि आपल्याकडे कॉम्पोनंट किती आहेत, C. मग टोटल नंबर ऑफ इक्वेशन किती असणार आहेत, कॉम्पोनंट इंटू P मायनस 1. सो दिस इज टोटल नंबर ऑफ इक्वेशन C इज इक्वल टू P मायनस 1. मग हे झालं डिटर्मिनेशन ऑफ नंबर ऑफ इक्वेशन. एवढे इक्वेशन्स आपल्याला मिळणार आहेत पी फेजेस आणि C कॉम्पोनंटसाठी, त्या सिस्टीमला पूर्ण डिस्क्राईब करण्यासाठी किंवा त्या कॉम्पोनंट आणि फेजेसची कॉम्पोनंट आणि फेजेसची इन्फॉर्मेशन मिळवण्यासाठी. आणि टोटल नंबर ऑफ व्हेरिएबल्स आपल्याकडे इतके होते. 2 व्हेरिएबल कोणते, टेम्परेचर आणि प्रेशर. तिसरा व्हेरिएबल काय होता, कॉम्पोनंट होता. आणि C कॉम्पोनंट असतील तर आपल्याला काय पाहिजे, C मायनस 1 इतक्या कॉम्पोनंटची इन्फॉर्मेशन आपल्याला पाहिजे त्या प्रत्येक फेजचं कॉम्पोजिशन डिस्क्राईब करण्यासाठी. मग ठीक आहे, मग प्रत्येक फेजचं कॉम्पोजिशन डिस्क्राईब करायचं असेल तर असे आपल्याकडे पी फेजेस आहेत. म्हणजे कॉम्पोनंट C मायनस 1ने जर Pला मल्टिप्लाय केलं तर टोटल आपल्याला प्रत्येक फेजचं कॉम्पोजिशन मिळून जाणार आहे. सो टोटल नंबर ऑफ व्हेरिएबल्स आपल्याला मग हे कॉम्पोनंटसाठी आणि टेम्परेचर प्रेशरसाठी. आता जे आपण टोटल डिग्री ऑफ फ्रीडम आपल्याला पाहिजे फेज रूल. ओके, सो द डिग्री ऑफ फ्रीडम the phase rule, degree of freedom is equal to काय, total number of variables minus number of equations. हे व्हेरिएबल्स आणि इक्वेशन म्हणजे हे नॉन व्हेरिएबल्स येणार आहेत, हे कशावरती डिपेंड नाही आहेत, बरोबर, हे नॉन व्हेरिएबल्स. सो टोटल नंबर ऑफ व्हेरिएबल्समधून जर टोटल नंबर ऑफ इक्वेशन जर सबट्रॅक्ट केलं तर तुम्हाला डिग्री ऑफ फ्रीडम F मिळून जाणार आहे. सो F इज इक्वल टू टोटल नंबर ऑफ व्हेरिएबल्स किती आहेत, P इंटू C मायनस 1 प्लस 2 मायनस C इंटू P मायनस 1. ओके, तर बघा F इज इक्वल टू P इंटू C PC, P मायनर, आता मायनस साईन लिहितं, P इंटू 1 P प्लस 2 C इंटू P मायनस CP किंवा PC लिहितो मी, मायनस मायनस प्लस C. ओके, सो मायनस PC प्लस PC गेट कॅन्सल, रिमेनिंग इज मायनस P प्लस 2 प्लस C. हेच इक्वेशन कसं लिहिता येईल आपल्याला, C minus P plus 2. So this is your phase rule, that is degree of freedom F is equal to C minus P plus 2. So this is equation, this equation is known as Gibbs phase rule. This is Gibbs phase rule.
सो अशा पद्धतीने व्यवस्थित सुरुवातीपासून मी जे सांगितलं आहे ते व्यवस्थित ऐकायचं, समजून घ्यायचं आणि मग इक्वेशन पुन्हा एकदा नोट्समधून वाचायचं, तुम्हाला बरोबर लक्षात येईल. ओके, समजायला थोडंसं अवघड आहे पण व्यवस्थित लक्ष दिलं तर आपोआप तुम्हाला लक्षात येईल. ओके, सो दिस इज अबाउट दी डेरिवेशन ऑफ गिब्स फेज रूल. थँक्यू. So let us continue topic advantages of phase rule. So first advantage of phase rule is it is applicable to chemical and physical equilibrium. The chemical equilibrium and as well as physical equilibrium. Physical equilibrium means conversion of one phase of substance into another phase and chemical equilibrium means chemical equation जर असेल जसं आपण कॅल्शियम कार्बोनेट इज कन्वर्टेड इनटू कॅल्शियम ऑक्साईड अँड कार्बन डायऑक्साईड, त्या सिस्टीमसाठी सुद्धा आपण फेज रूल अप्लाय करू शकतो. किंवा कन्वर्शन ऑफ आईस इंटू लिक्विड वॉटर इंटू वेपर, म्हणजे फिजिकल ट्रान्सफॉर्मेशन्स किंवा केमिकल रिॲक्शन्स असतील तिथे आपण फेज रूल अप्लाय करू शकतो. हे त्याचं ॲडव्हान्टेज आहे. त्यानंतर मॅक्रोस्कोपिक सिस्टीम्सला आपण फेज रूल अप्लाय करू शकतो. त्यामुळे मायक्रोस्कोपिक लेवल्सला जे काही इन्फॉर्मेशन आहे ती अवेलेबल नसली तरी नो प्रॉब्लेम, हा मॅक्रोस्कोपिक लेवलला आपण अप्लाय करतो. म्हणजे फेज ट्रान्झिशन असेल किंवा केमिकल रिॲक्शन्स असतील, मायक्रोस्कोपिक लेवलला त्याचा आपण उपयोग करत नाही. देन वी कॅन इझिली क्लासिफाय इक्विलिब्रियम स्टेट इन टर्म्स ऑफ फेजेस, कॉम्पोनंट अँड डिग्री ऑफ फ्रीडम. म्हणजे सिस्टीम जेव्हा इक्विलिब्रियम स्टेटला असेल त्या इक्विलिब्रियम स्टेटला सिस्टीम असल्यानंतर ती आपण इक्विलिब्रियम स्टेट जी सिस्टीम असते ती फेजेस, कॉम्पोनंट आणि डिग्री ऑफ फ्रीडम म्हणजे तीनच गोष्टी लागत आहेत, त्याच्याने आपण तो इक्विलिब्रियम एक्सप्लेन करू शकतो. हे ॲडव्हान्टेजेस आहे. त्यानंतर बिहेवियर ऑफ सिस्टीम कॅन बी प्रिडिक्टेड अंडर डिफरंट कंडिशन्स. म्हणजे फेज रूलवरून काय होईल, आपल्याला जी काही आपण सिस्टीम स्टडी करतोय तिचं बिहेवियर म्हणजे तिच्यामधले काही चेंजेस असतील ते चेंजेस डिफरंट कंडिशन्सला कसे असणार आहेत ते आपण त्याचा म्हणजे ते प्रिडिक्ट करू शकतो फेज रूलचा यूज करून. त्यानंतर अकॉर्डिंग टू फेज रूल डिफरंट सिस्टीम बिहेव सिमिलरली इफ एफ इज सेम. एफ इज म्हणजे डिग्री ऑफ फ्रीडम इज सेम. म्हणजे फेज रूलचा यूज करून काय करतो आपण, डिग्री ऑफ फ्रीडम डिटरमाइन करतो. एफ इज इक्वल टू सी मायनस पी प्लस 2. जर दोन वेगळ्या सिस्टीम असतील, बरोबर, दोन डिफरंट सिस्टीम असतील त्यांच्यासाठी डिग्री ऑफ फ्रीडमची व्हॅल्यू जर सेम असेल तर त्या सिस्टीम सिमिलरली बिहेव करतायत असं आपल्याला प्रिडिक्ट करता येतं फेज रूल, अकॉर्डिंग टू फेज रूल. त्यानंतर पुढचा जो ॲडव्हान्टेज आहे, फेज रूल इज हेल्प टू डिसाईड. म्हणजे फेज रूलवरून या बाकीच्या काही गोष्टी आपण डिसाईड करू शकतो. काय डिसाईड करता येऊ शकतं, एक्झिस्टन्स ऑफ इक्विलिब्रियम अमंग द व्हेरियस सबस्टन्सेस. म्हणजे दोन वेगळ्या सबस्टन्सेसमध्ये इक्विलिब्रियम फॉर्म झाला आहे की नाही ते आपण फेज रूलचा यूज करून डिसाईड करू शकतो. त्यानंतर एक पर्टिक्युलर सबस्टन्स दुसऱ्या फेजमध्ये कन्वर्ट झालेला आहे नाही काही झालेला आहे की नाही ते आपण डिसाईड करू शकतो. म्हणजे इंटर कन्व्हर्शन ऑफ सबस्टन्स. आणि एखादा सबस्टन्स डिसअपिअर होतोय की काय, म्हणजे सॉलिडचं गॅसमध्ये जातोय की लिक्विडचा गॅस फेजमध्ये जातोय, डिसअपिअरन्स ऑफ सबस्टन्स सुद्धा आपण फेज रूलच्या अकॉर्डिंग डिसाईड करू शकतो. सो दीज आर दी ॲडव्हान्टेजेस ऑफ phase rule. There are also some limitations of phase rule. First limitation is it is applicable to system in equilibrium. म्हणजे सिस्टीम जेव्हा इक्विलिब्रियम स्टेटमध्ये असेल तेव्हाच फेज रूल आपण अप्लाय करू शकतो. एक लिमिटेशन आहे. म्हणजे जेव्हा इक्विलिब्रियम फॉर्म झालेला नसेल तेव्हा फेज रूल आपण अप्लाय करू शकत नाही. त्यानंतर ओनली 3 डिग्री ऑफ फ्रीडम आर अलाउड टू इन्फ्लुएन्स द सिस्टीम. म्हणजे 3 डिग्री ऑफ फ्रीडम आपण अलाउ केलेले आहेत सिस्टीमवरती जो काही इन्फ्लुएन्स होणार आहे त्याचा स्टडी करण्यासाठी फक्त 3 डिग्री ऑफ फ्रीडम अलाउ केलेले आहेत. देन अंडर सेम कंडिशन ऑफ टेम्परेचर अँड प्रेशर ऑल फेजेस ऑफ सिस्टीम मस्ट बी प्रेझेंट. म्हणजे टेम्परेचर आणि प्रेशर तर सेम असणार आहे सिस्टीमवरती, कारण टेम्परेचर आणि प्रेशर तर चेंज झाले. इफ टेम्परेचर और प्रेशर इज चेंज सिस्टीम गेट डिस्टर्ब. म्हणजे हे एक लिमिटेशन आहे. म्हणजे पर्टिक्युलर टेम्परेचरलाच म्हणजे सेम टेम्परेचर आणि प्रेशर जेव्हा असेल तेव्हा सर्व पेजेस त्या सिस्टीमचे प्रेझेंट असले पाहिजे. म्हणजे सर्व जे फेजेस असतील पर्टिक्युलर सबस्टन्सचे दे ऑल फेजेस मस्ट बी प्रेझेंट अंडर दी सेम कंडिशन ऑफ टेम्परेचर अँड प्रेशर. म्हणजे सर्व फेजेस त्या पर्टिक्युलर सबस्टन्सचे एकाच टेम्परेचर आणि पर्टिक्युलर प्रेशरला
प्रेझेंट असले पाहिजे. हे काय लिमिटेशन आहे. दिस इज व्हेरी डिफिकल्ट टास्क. असं मेंटेन करणं खूप डिफिकल्ट आहे. हे एक लिमिटेशन आहे. देन इट कन्सिडर नंबर ऑफ फेजेस रॅदर दॅन देअर अमाऊंट. म्हणजे इथे काय केलं जात आहे, फेजेस कन्सिडर केले जात आहेत पर्टिक्युलर सबस्टन्सचे, पण त्या सबस्टन्सची अमाऊंट किती आहे ती कन्सिडर केली जात नाही आहे. असे हे 4 लिमिटेशन्स आहेत. सो दिस इज अबाउट दी advantages and limitations of phase rule. Okay, so we have completed derivation of phase rule, advantages and disadvantages of phase rule. Okay, thank you.